अरे वासा व्हिडिओ पाहायच्या पहिले लाईक करून घ्यायचो वो आणि फॉलो नक्की करतो रे बाप्पा. तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये. आलाडा पंचमुखी महाबली हनुमानवर आले, दर्शन वगैरे घेतलं, थोडा रामायण वाचला, मग तसेच निघाला गरुडा गोलवाची दुकानावर. मी 5 गोलवाची दुकानं साठवून टाकली ना हो नगरपंचायतनं. म्हटलं भारी काम आहे भाऊ. मग काढल्या प्ले स्प्लेंडर तिथे आले किराणा दुकानावर, पाव वगैरे आणल्या भाऊ घरी. आपण पावा घेतल्या, मग पालटी आला त्याच्यामध्ये हाय करतोय. म्हटलं आपल्याला पुढ्या पॅकिंग करणार आहे भाऊ. पुढ्या गेल्या पॅकिंग करला त्याच्यामध्ये ओमे भाऊ फाटक कुट्टोडा इथला वरतून खतरनाक हो. म्हटलं बापा मोरशीन तंगळ गिंगळ उतरला भाऊ. मग तसेच आल्या भाऊ बाजारामध्ये. आपला थोडा मुरमाचा कट्टा घ्यायला नव्हता, मुरमाचा कट्टा वगैरे घेतला आपण. मग तसं आला डायरेक्ट भाऊ बाजारामध्ये पाल बांधले आला पालटी डाल लपतो ना हो. डाळ तोंडला पाडतो खतरनाक आपला हाल वगैरे बांधला भाऊ आपण. मग तसेच डाळ पालटी म्हणतो पाल तर आपला पद्धतशी बांधला आता चालणं. मग म्हटलं मग 260च्या स्पीडकन काढली आपली स्प्लेंडर आणि डाळ टापोटाप निघाला डायरेक्ट घरी आले भाऊ. घरी आले भाऊ ने टंक्या घेतल्या म्हणण्या भाऊ. टंकी जायला होती घरी, टंकी वगैरे घेतली. मग आले डबल दुकानला आले भाऊ. अडी दुकान वगैरे लावली आपण आवर पद्धतशीर. मग आपल्याला घरी जाणं होतं, डबल हातपाय तोंड धुवायला घरी आले भाऊ. पाणीची बॉटल लिहून घेतली मम्मीने सांगायला, ती थंडी बॉटल. तर त्याच्यामध्ये पालटी शिळला मागावर पाणी टाके हो डा पयत मला घरी पाळला डायरेक्ट. मग तसं रुमालला पटला मी ना, पालटीला मारली, 4 नडा निघाला भाऊ आपल्या दुकानावर डबल. मग आधी आला भाऊ तिच्यामध्ये ओम्याडा पावा विके ना हो. म्हटलं काय पावशी विकतो म्हणे, तर म्हणे 30 रुपये पावशी विकतो हो. मग सिसबोडा काढली आपली स्प्लेंडर. आपल्याला जाणं होतं व थोडं पेढे घ्यायला, आपल्याला थोडी खुशी झाली आज कशाच्या मुद्दम. तर मग आले मिलन म्हणे पेढे वगैरे घेतले भाऊ. मग तसेच आले डायरेक्ट आधी बँड होता ना हो. डायरेक्ट रवींद्र बँड होता खतरनाक, मतलब जाबाजो म्हणा.